Move to next topic. Next topic of writing skill is expansion of idea. Now, what is the topic? See here. Expand the following idea with the help of the points given below. Write your answer in about 100 to 150 words. A stitch in time saves 9. तर एक्सपेन्शन ऑफ आयडिया ज्याला आपण कल्पना विस्तार करणं असं म्हणतो की एखादी आयडिया आपल्याला दिलेली आहे, एखादी संकल्पना आपल्याकडे आहे. या संकल्पनेचा त्या ठिकाणी आपल्याला विस्तार करायचा आहे, त्याला कल्पना विस्तार करणं असं म्हणतो. आणि ते आपण बघूया या ठिकाणी काय आहे. अ स्टिच इन टाईम सेव्ज 9. तर एखादी गोष्ट तर आपण आयत्या वेळेला केली, योग्य त्या ठिकाणी योग्य ती गोष्ट केली, तर पुढचा जो उपद्व्याप आहे किंवा पुढचा जो त्रास आहे तो आपण वाचवू शकतो. तर अ स्टिच इन टाईम सेव्ज 9. तर कुठली गोष्ट बरोबर नेमक्या वेळेत आपण साधली तर तिचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा होत असतो. आणि बघूया असं एक वाक्य आहे, स्टिच इन टाईम. जर आयत्या वेळेला आपण ते सांधलं किंवा ते स्टिच म्हणजे काय, तर एक ज्याला आपण शिलाई करणं म्हणतो. तर छोटीशी शिलाई आयत्या वेळेला आपण जी करतो तिचा फायदा इतर 9 लोकांना होतो. म्हणजे जर आपण वेळेवर एखादं काम केलं तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. तर त्या वेळेला तिथं काम कसं करावं, तर पुढचा उपद्व्याप जर आपल्याला टाळायचा असेल किंवा पुढच्या दुर्घटना जर आपल्याला वाचवायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण आयत्या वेळेला ते काम नेमक्या ठिकाणी केलं पाहिजे असं ह्या ठिकाणी दिलेलं आहे. बघूया आपण. तर स्टिच इन टाईम सेव्ज 9 हा जो आपला टॉपिक आहे. तर पहिला मुद्दा ह्या ठिकाणी आलेला आहे, तो मुद्दा आपल्याकडे आपण बघूया की काय नेमकं दिलेलं आहे. पहिला मुद्दा जो ह्या ठिकाणी आलेला आहे तो आहे लिटरल मिनिंग ऑफ द प्रोव्हर्ब. तर लिटरल मिनिंग त्याचा जो शब्दशः अर्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे की नेमका याचा अर्थ काय होतो, की काय नेमकं लेखकाला अपेक्षित आहे या ठिकाणी. त्यानंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ डुईंग वर्क रेग्युलरली. जर एखादं काम आपण नियमितपणे त्या ठिकाणी केलं तर त्याचा नेमका काय फायदा होतो, की नेमका त्याचा काय फायदा होतो. एखादं काम जर आपण वेळेवर केलं तर त्याचा नेमका फायदा काय होतो ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. तिसरा मुद्दा आहे डोंट कीप युअर वर्क पेंडिंग. कुठलंही काम आपण त्या ठिकाणी ठेवू नका. ते की म्हणजे जे काम आपल्याला दिलेलं आहे, प्रदान केलेलं आहे, ते आपण त्याच वेळेला ते पूर्ण करा. पेंडिंग ठेवू नका, कुठलंही काम पेंडिंग ठेवू नका, त्याला म्हणतो आपण. तर या ठिकाणी जो मराठीतला अर्थ आहे तो या पद्धतीने आहे की वेळेत एक शिवण 9 वाचवतो. म्हणजे एखादं काम जर वेळेत केलं तर निश्चितच त्या ठिकाणी पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापासून आपण वाचू शकतो. बघूया आपण. डोंट कीप युअर वर्क पेंडिंग, सपोर्ट युअर अंडरस्टँडिंग ऑफ द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ द वर्ड्स. तर ह्या वाक्याचा प्रतिकात्मक अर्थ जो आहे, प्रतीक नेमकं काय काय सिम्बॉल वापरला आहे ते त्या ठिकाणी सांगायचं आहे. सम ऑफ द एक्सपेन्शन विथ व्हॉट यू हॅव लर्न फ्रॉम द गिव्हन प्रोव्हर्ब. आणि यातून आपण नेमकं काय शिकलो ते पण त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बघूया आपण त्या ठिकाणी नेमकं काय आपण ह्या ठिकाणी शिकलेलो आहोत ते आपण बघूया. तर अ स्टिच इन टाईम सेव्ज 9 इज अ प्रोव्हर्ब. ही अशी एक म्हण आहे, अ स्टिच इन टाईम सेव्ज 9 ही अशी म्हण आहे की जी साधारणपणे आपण मराठीमध्ये खूप वेळेला त्या ठिकाणी वापरले जाते. अ स्टिच इन टाईम सेव्ज 9. If we will try to see its meaning, we all see it means how much important is timely intervention. तर याचा अर्थ नेमका असं आपण म्हणू शकतो की वी विल सी इट मीन्स हाऊ मच इम्पॉर्टंट इज टाइमली इंटरव्हेन्शन. तर आपण एखादी गोष्ट जर वेळेत आपण पूर्ण केली किंवा वेळेच्या आत जर एखादी गोष्ट पूर्ण केली तर तिचं महत्त्व हे खूपच असतं. वी शुड ट्राय आवर बेस्ट टू सॉल्व आवर प्रॉब्लेम इमिजिएटली विदाऊट डिले. तर कुठलाही समस्या मोठी होण्याच्या आधी आपण कुठलाही लेट न करता आपण ती जर एखादं कुठली समस्या आपण हाताळली, नॉट अलाउड टू इट टू ॲग्रेवेट बिकॉज ऑफ आवर डिले ऑर निग्लेक्ट. किंवा आपण दुर्लक्ष केलं किंवा मुद्दाम उशीर केला तर ती समस्या बळावू शकते, ती वाढवू शकते. तर नेमक्या वेळेला नेमकी गोष्ट आपण करायला पाहिजे. अ पीस ऑफ क्लोथ दॅट इज टोर्न अ लिटिल. एखादं फॉर एक्झाम्पल त्याने म्हटलं की एखादा कपडा असतो आपला. अ पीस ऑफ क्लोथ, एखादा कपडाचा तुकडा आहे, दॅट इज टोर्न लिटिल, की तो थोडासा फाटला असेल, अगदी थोडंसं एक. इफ वी मेंड इट इमिजिएटली इट विल रिक्वायर अ सिंगल स्टिच. जर आपण लगेचच तो फाटलेला कपडा दुरुस्त केला किंवा त्याला जर शिवलं आपण तर एका छोट्याशा टाक्याने पण ते पूर्ण होईल. इट कॅन बी रिपेअर्ड क्विकली. बट सपोज इफ यू निग्लेक्ट इट द रिप विल ग्रो. पण आपण ते दुर्लक्ष केलं, ते जे छोटंसं फाटलेलं आहे ते वाढत जातं त्या ठिकाणी. इफ यू निग्लेक्ट इट
द रीफ विल ग्रो अँड विल रिक्वायर नॉट वन बट मेनी स्टिचेस. पण अशा वेळेला आपल्याला खूप त्या ठिकाणी मेहनत लागते, अजून जास्त टाक्या टाकाव्या लागतात, अजून त्या ठिकाणी ती जखम किंवा ते जे फाटलेलं आहे ते वाढतं. हिअर इट हॅज बीन एक्सप्रेस फिगरेटिव्हली ॲज 9 स्टेजेस. आणि त्याचा अर्थ त्याने म्हटलं की हे 9 टाके जे आहेत, म्हणजे जे काम एका टाक्यात होणार होतं त्या आपल्या दुर्लक्ष केल्यामुळे किंवा आपण त्या ठिकाणी कानाडोळा केल्यामुळे त्या ठिकाणी 9 टाके त्या ठिकाणी वापरावे लागले. एक्झॅक्टली इन द सेम वे इफ वी विल डू आवर स्टडी रेग्युलरली ऑर एव्हरी डे. याच पद्धतीने एखादं काम ज्या वेळेला आपण एखादी अभ्यास असेल किंवा एखादं काम जर आपण रेग्युलरली केलं, नियमितपणे केलं, रोज केलं, वी डू नॉट हॅव टू स्टे अप द होल नाईट बिफोर द कमेन्समेंट ऑफ आवर एक्झामिनेशन. तर आयत्या वेळेला त्या ठिकाणी जागण्याचे वेळ येत नाही की नियमितपणे जर आपण एखादी गोष्ट करत असू तर ती गोष्ट निश्चितच त्या ठिकाणी फायद्याची होऊ शकते. टाइमली स्टडी विल नॉट अननेसेसरीली बॉदर अँड स्टेन यू बिफोर युअर फायनल एक्झामिनेशन. तर अशा पद्धतीने कुठली गोष्ट जर आपण वेळेवर त्या ठिकाणी केली तर निश्चितच त्या ठिकाणी त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला होत असतो. पुढे त्याने म्हटलं की इफ विल डू अवर स्टडी रेग्युलरली ऑर एव्हरी डे वी विल नॉट हॅव टू स्टे अप द होल नाईट बिफोर द कमेन्समेंट ऑफ अवर एक्झामिनेशन. टाइमली स्टडी विल नॉट अननेसेसरीली बॉदर अँड स्ट्रेन यू बिफोर युअर फायनल एक्झामिनेशन. तर वेळेवर केलेला अभ्यास जो आहे त्याचा त्रास जो आपल्याला होणार आहे तो आपण टाळू शकतो. देअरफॉर वी मस्ट ऑलवेज रिमेंबर टू टेक टाइमली ॲक्शन टू रिझॉल्व अ प्रॉब्लेम. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठली गोष्ट त्या ठिकाणी करण्याची जी एक वेळ असते, काळ असतो, तो त्या ठिकाणी आपण ठरवला पाहिजे की ह्या वेळेला आपल्याला करायचं आहे. इट गेट्स आउट ऑफ आवर हँड. जर ते केलं नाही आपण आयत्या वेळेला तर ते आपल्या हातातून निघून जातं. इन द सेम वे इफ we will follow healthy diet and take sufficient sleep and do required physical exercise like playing some games on ground or swimming, we will be able to maintain a fit and toned body with an alert mind. आणि म्हणून त्याने म्हटलं आहे की याच पद्धतीने जर आपण एखादं आपला शरीराला जपलं आपण, इन द सेम वे इफ वी विल फॉलो हेल्दी डाएट, जर आपण चांगला आहार घेतला, आरोग्यपूर्ण आहार घेतला, टेक सफिशियंट स्लीप, आपण पुरेशी झोप आपण घेतली, अँड डू रिक्वायर्ड फिजिकल एक्सरसाइज, आणि त्यासोबत आपण आपला शारीरिक व्यायाम पण केला, लाईक प्लेईंग सम गेम्स ऑन ग्राउंड, काही उदाहरणार्थ ग्राउंडवर आपण खेळलो, स्विमिंग केली, वी विल बी एबल टू मेंटेन अ फिट अँड टोन बॉडी विथ अन अलर्ट माइंड. तर आपण एक चांगलं शरीर डेव्हलप करू शकतो, एक चांगलं मन आपण डेव्हलप करू शकतो. वी कॅन इझिली गेट द बेनिफिट्स ऑफ हेल्दी बॉडी अँड माइंड. तर असं चांगलं शरीर, चांगलं मन त्या ठिकाणी आपण आपल्याला तयार करता येऊ शकतो. टुडे होल मुंबई, महाराष्ट्र अँड इंडिया इज क्लोज ड्यू टू कोरोना व्हायरस. तर आज आपण जर बघितलं तर कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो बंद आहे, भारत बंद आहे. गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू इट्स बेस्ट टू स्टिच द प्रॉब्लेम इन टाईम अँड हॅज ॲडवाइज द सिटीजन. तर या पद्धतीने लोकांना सरकार सल्ला देतो आहे, सूचना करतो आहे की तुम्ही त्या ठिकाणी ही समस्या मोठी करू नका तिला. त्यासाठी त्याने काय सांगितलं आहे, टू एज्युकेट द सिटीजन टू स्टे इनसाइड द होम. तर लोकांना त्या ठिकाणी शिक्षित करतायत की तुम्ही घरातच त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. टू अवॉइड द स्प्रेड ऑफ करोना. तर आपण हा करोना जो आहे त्याला थांबवायचा असेल तर त्या ठिकाणी आपण घरात थांबलं पाहिजे असं सांगतो. इफ ऑल द पीपल विल फॉलो इट डिलिजंटली, आणि सगळ्या लोकांनी जर हे फॉलो केलं, वी अँड आवर गव्हर्नमेंट विल बी एबल टू स्टॉप द स्प्रेड ऑफ द डिसीज. तर आपण आपलं सरकार हे सगळं जो आजार आहे तो थोपवू शकतो. लेट अस ऑलवेज टेक द प्रॉम्प्ट ॲक्शन टू सॉल्व आवर प्रॉब्लेम. आणि म्हणून त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की आपण एक झटपट कृती करणं गरजेचं आहे, लांबवायचं नाही. जर आपण लांबवलं तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लांबत जातात आणि ते संकट अजून त्या ठिकाणी गडद होत जातं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी स्टिच इन टाईम सेव्ज 9. तर म्हणून त्या ठिकाणी म्हटले अ स्टिच इन टाईम सेव्ज 9. जर वेळेवर एखादी गोष्ट केली तर पुढचा त्रास आपला त्या ठिकाणी कमी होतो. निश्चितच त्या ठिकाणी ही म्हण आपण सार्थ करूया आणि इथे आपण थांबूया.